लाडक्या बहिणींवरून सरकार भांडण लावतंय। शेतकऱ्यांना सरकारने दगा दिला। बीडच्या पालीत शेतकऱ्यांच्या बांधावरून उद्धव ठाकरेंचा आरोप। सोलापुरातील मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून काळोखात चक्क टॉर्च घेऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। रात्री केलेल्या पाहणीत काय दिसलं याबाबत प्रश्नचिन्ह, तर पाहणी दौरा नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्टीकरण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर। उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यात बैठक। पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे साधणार संवाद। मंत्र्यांच्या बंगल्यावर सरकारी पैशांची उधळपट्टी। सीएमची परवानगी नसतानाही दुरुस्ती। रोहित पवारांचा हल्लाबोल। हरियाणातील मतदार याद्यांची राहुल गांधींकडून पोलखोल। मतदार यादीत वेगवेगळ्या नावांसमोर एकच फोटो, तर 93,000 मतदारांचा पत्ताही चुकीचा। राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बमुळे खळबळ। ब्राझिलियन मॉडेलचं हरियाणामध्ये 22 ठिकाणी मतदान। अनेक याद्यांमध्ये एकाच फोटोचा शेकडो ठिकाणी वापर। तर हरियाणात चोरीचं सरकार। राहुल गांधींचा भाजपवर सनसनाटी आरोप। राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं उत्तर। मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिक। हरियाणात काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसला हरवल्याची किरेन रिजिजू यांची टीका। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने बडतर्फ। बदनेनी अधिकारांचा गैरवापर केल्याचं समोर। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारींचे आदेश। महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनियरची फसवणूक। मुलींना असलेला दुर्धर आजार बरा करण्याचं आश्वासन देत उकळले 14 कोटी। आरोपी वेदिका पंढरपूरकरवर गुन्हा दाखल। आणि पिंपरखेड इथं दिवसाढवळ्या बिबट्याचा धनगरवाडीतील घोड्यावर हल्ल्याचा प्रयत्न। आरडाओरडा झाल्यानं बिबट्याने ठोकली धूम। तर खेडच्या काळेची वाडीत बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला थोडक्यात बचावला। बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी स्टेजवरून उतरताना खैरेंचा तोल गेला। दरम्यान धक्का देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडून खैरेंनी दम दिला। याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेतकऱ्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली। शेतकरी उपस्थित नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मेळावा संपन्न झाला। कोल्हापुरात मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। अनिल उपाध्याय नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरांची भेट घेतली। यावेळी कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरमधील जैन समाजाच्या जागेचा विषय धंगेकरांना समजावून सांगितला। दरम्यान उद्या रवींद्र धंगेकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते धर्मादाय आयुक्तांना भेटणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एका विचाराचं सरकार हवं असल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं। तर नागरिकांच्या समस्या समजून उपाय शोधण्याचं आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केलं। फलटणमधील डॉक्टरचा मृत्यू प्रकरणाच्या कुटुंबियांनी जरांगेंची भेट घेतली। डॉक्टर महिलेच्या मृत्यूबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। दरम्यान सखोल तपास करण्याची मागणी कुटुंबाने केली। पुण्यातील कोथरूड परिसरात एका उच्च शिक्षित दाम्पत्याला तब्बल 14 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। आजारी असलेल्या मुली बऱ्या व्हाव्यात म्हणून ही फसवणूक करण्यात आली असून फसवणूक करणाऱ्या मांत्रिक वेदिका पंढरपूरकर हिनं त्याच पैशातनं कोथरूडमध्ये घर घेतल्याची माहिती समोर आली। मोहोळ तालुक्यात कोळेगावात केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावरनं प्रशासनानं यू-टर्न घेतला। कोळेगाव इथे पाहणी दौरा केला नसल्याचं जिल्हा प्रशासनाचं स्पष्टीकरण आलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना मदत करताना आचारसंहितेची अडचण नसल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी म्हटलं। पहिल्या टप्प्याची मदत वाटण्यात आली। दुसऱ्या टप्प्यातील मदतीचं वाटप सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। जळगावच्या चोपड्यात गुरु नानक जयंती निमित्तानं गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। चोपड्यात गुरु नानक जयंती निमित्त गुरुद्वारा इथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली। शीख धर्मगुरू नानक देव यांच्या 556व्या जयंतीनिमित्तानं देहू रोड परिसरातील गुरुद्वारामध्ये
भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। गुरुद्वारात श्री गुरुसिंग सभा यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यवतमाळच्या खटेश्वरमध्ये खटेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं यात्रा आयोजित करण्यात आली। यामुळे संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली। खटेश्वरची ही यात्रा अपंग जनावरं, कुत्र्यांच्या सेवा आणि खव्याच्या पेढ्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। मुंबईमध्ये 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याची मागणी करण्यात आली आहे। अण्णा बनसोडेंनी रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी ही मागणी केली। जिंतूरमधील सावंगी खुर्द इथे पांढरण रस्त्याचं रखडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करावं या मागणीसाठी संतापलेल्या गावकऱ्यांनी नदीपात्रामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन केलंय। अनेक महिन्यांपासून हे काम सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती, परंतु प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलाय। जालन्यामध्ये एक शेतकरी बैल विकून लखपती झालाय। बिजल्या नावाच्या बैलाला 11,11,000 रुपयांची किंमत मिळाली आहे। सांगली जिल्ह्यातल्या कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केलाय। शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये एका बिबट्याला ठार मारण्यात वनविभागाला यश आलंय। थर्मल ड्रोनच्या सहाय्यानं रात्री तपास सुरू असताना बिबट्याचा ठाव लागला, त्यामुळे वनविभागानं बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डाट मारला, पण चवताळलेल्या बिबट्यानं वनविभागाच्या कर्मचाऱ्यावरती प्रतिहल्ला सुरू करताच बिबट्याला गोळी घालून जागीच ठार करण्यात आलं। हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झालाय। हरियाणा मध्य प्रदेशमध्ये मतचोरी पकडली गेली असं राहुल गांधी म्हणाले। हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आलाय। प्रत्येकी 8 मतदारांमागे 1 बोगस मतदार आहे असा दावा राहुल गांधींनी केला। ब्राझीलच्या मॉडेलनं हरियाणामध्ये मतदान केलं। 22 जागांवरती वेगवेगळ्या नावांनी एका मुलीनं मतदान केलं असा आरोप राहुल गांधींनी केला। ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो मतदार यादीमध्ये कसा आला असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। भाजपच्या एका नेत्याकडनं उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मतदान करण्यात आलं। निवडणूक आयोग भाजपला मदत करते असं राहुल गांधी म्हणाले। सीसीटीव्ही असते तर सत्य बाहेर आलं असतं, पण निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले असं राहुल गांधी म्हणाले। हरियाणामध्ये एका महिलेकडनं 100 वेळा मतदान करण्यात आलं। या फोटोचा 223 वेळा वापर करण्यात आला। देशातल्या तरुणांनी ही मतचोरी समजून घ्यायला हवी, हे तुमच्या भविष्यासाठी आहे असं राहुल गांधी म्हणाले। हरियाणामध्ये एका घरात 500 मतदार असल्याचा दावा देखील राहुल गांधींनी केला। निवडणूक आयोग अपंग झाल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली। निवडणूक आयोग पॅरासाइट म्हणून काम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असून त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। जूनची मदत अमान्य आहे, आत्ताच्या आत्ता कर्जमाफी करा, निदान जाहीर केले ते तरी द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। कर्जमुक्तीबाबत ठाकरे यांनी सरकारचा अभ्यास धोरणावरती चांगलेच खडेबोल सुनावले। दिवाळीच्या आत मदत मिळणार होती, पण दिवाळी गेली, तुळशीचं लग्नही झालं तरी सरकार फक्त पंचांग आणि मुहूर्त बघतंय, मदत मात्र ठणठणाट असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला। सरकारचं पॅकेज ही मोठी थट्टा आहे। निवडणूक काढून घेण्यासाठी जूनमध्ये कर्जमाफीचा मोठा वायदा देण्यात आलाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। मी मराठवाड्यात राजकीय प्रचारासाठी आलेलो नाही, न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार असं आश्वासन ठाकरेंनी दिलं। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत याचा आनंद आहे, मात्र टोमणे मारण्यापलीकडे ते काहीही करत नाहीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला। तर महाराष्ट्राची जनता महायुती सोबत आहे, आगामी निवडणुकीत तीनही पक्ष एकत्र राहतील असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। नीलम गोरेंच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास शायरीतनं विरोधकांवरती चांगलीच टोलेबाजी केली। आपल्यावर काही लोकांची वाईट नजर आहे, पण बुरी नजरवाले तेरा मुंह काला असं म्हणत खास शायरीतनं एकनाथ शिंदेंनी टीकाकारांवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंचा दौरा आला की समजून जायचं की निवडणुका आल्या आहेत असं म्हणत खासदार भुमरेंनी ठाकरेंवरती टीका केली। शेतकऱ्यांची फसवणूक झाली ही उद्धव ठाकरेंची 30 जुनी कॅसेट झाल्याचं म्हणत श्रीकांत शिंदेंनी टीका केली। तर टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नसल्याचं त्यांनी म्हटलं।